Hello dear student, I am Mr. Balaji Ingre. I welcome you on my YouTube channel. Dear student, today we are going to learn section 4.2 to serve with love. Dear student, in our first video we have seen about the introduction of author and some information about the novel. We know, and we also seen characters. There are two types of character: major characters and minor characters. Ricky Braithwaite is a main character in this novel. It is a narrator. He is a narrator. Dear student, today we are going to learn summary of the novel. Dear student, we have seen this is a autobiographical novel and it deals with the true events of our narrator's life. Dear student, there are impact of colonialism in this novel. The novel is based on racial discrimination in the Britain. So today we are going to learn summary of the novel To Serve with Love. To Serve with Love is a work of fiction based on the life of the author E.R. Braithwaite. आता हे टू सर्व विथ लव हे काय एक फिक्शन आहे आणि हे आपल्या ऑथर ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज द इंजिनियर इन ॲन ऑइल रिफायनरी. आणि आपले जे मेन कॅरेक्टर आहेत E.R. ब्रेथवेट, आपले नॅरेटर, हे एका तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये काय एक इंजिनियर म्हणून काम करत आहेत. ही सर्वड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. आणि त्यांनी काय केलं, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ब्रिटिशांचा सैनिक म्हणून रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये सेवा पण त्यांनी केली. आफ्टर द वॉर बिईंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. पहा, मग काय झालं की युद्ध संपल्याच्यानंतर त्यांना काय करायला लागत होतं, जॉब पाहिजे होता. परंतु एक ब्लॅक पर्सन असल्यामुळं, एक कृष्णवर्णीय व्यक्ती असल्यामुळं त्यांना जॉब मिळत नव्हता. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी एका शाळेमध्ये काय केलं, ॲप्लिकेशन दिला, अर्ज भरला. सरप्राइझिंगली ही इज असेप्टेबल ॲट द ग्रीन्सलँड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि शेवटी काय झालं, त्यांना लंडनमधल्या ईस्ट एंड या ठिकाणच्या ग्रीन्सलँड शाळेमध्ये त्यांना नोकरी मिळाली. आणि नोकरी मिळाल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये आपल्या या नॅरेटरला सिनियर क्लासेसला म्हणजे वरिष्ठ वर्गातील मुलांना शिकवण्याची परमिशन मिळाली. अशा प्रकारे आपले जे मेन कॅरेक्टर होते E.R. ब्रेथवेट, हे काय होते, ही इज ॲन इंजिनियर बट नाऊ ब्रेथवेट इज वर्किंग ॲज अ टीचर. लेट्स सी व्हॉट हॅपन विथ हिम. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. आता पहा, ही नॉवेल जे पाहत असताना त्या काळातला टाईम पिरियड आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. पुढेचा भाग पाहू आणि नंतर याचं आपण विश्लेषण पाहू. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in Royal Air Force (RAF), the English do not consider him to be one of them. This leads Braithwaite to feel bitter about the English and the colonialism as well as about his white students. आता पहा काय झालं, dear students, if we want to understand the feeling of our narrators while reading this novel,
we have to understand the time period in which the story takes place. In those days, black people facing the problem of racism in England, and they were not receive equal treatment or equal respect in a society. त्या काळामध्ये ब्रिटनमध्ये रॅशियल डिस्क्रिमिनेशन फार मोठ्या प्रमाणात चालू होतं, रॅसिझम चालू होतं, वंशवाद, आणि या ब्लॅक पीपलला समाजामध्ये फार मोठं स्थान नव्हतं. त्यांना गौण समजलं जायचं, कृष्णवर्णीयांना दुय्यम स्थान दिले जायचं. व्हाईट पीपल स्वतःला सुपेरियर समजत होते आणि यांना इन्फेरियर समजत होते. म्हणून ब्रेथवेट फाइंड्स दॅट इव्हन दो ही कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्वड इन द रॉयल एअर फोर्स. पहा, तर तत्कालीन परिस्थितीमध्ये कृष्णवर्णीय आपला हा नॅरेटर काय करतो, स्वतःला ब्रिटनच्या बाजूनं सैन्यामध्ये काय करतो, लढतो, ब्रिटनच्या सैन्याकडून लढतो. स्वतःला तो ब्रिटिश समजतो, ब्रिटनमधला एक नागरिक समजतो. परंतु द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. परंतु इंग्लिश लोक त्याला आपल्यापैकी एक मानत नव्हते. त्याला कृष्णवर्णीय ब्लॅक पर्सन म्हणून त्यांना दुर्लक्ष करत होते, त्याला सोसायटीमध्ये रिस्पेक्ट देत नव्हते. धिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीच्या पूर्वग्रह दूषितपणामुळं, एक प्रकारच्या त्या सगळ्या गोष्टीच्या इम्पॅक्टमुळं, परिणामामुळं ब्रेथवेटला इंग्लिश लोकाबद्दल, कॉलोनियलिझमबद्दल आणि आता सध्या त्याच्या ज्या शाळेमधले जे व्हाईट स्टुडंट आहेत, गौरवर्णीय विद्यार्थी, ह्या सगळ्याबद्दल त्याच्या मनामध्ये कट्टू अनुभव किंवा वाईट अनुभव, एक बिटर आठवणी, एक कट्टू अनुभव त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले होते. अशा प्रकारे तत्कालीन टाईम पिरियडसुद्धा आपल्याला या लेखकाच्या फिलिंग आणि या नॉवेलचं सेंट्रल पॉईंट पाहण्यासाठी महत्त्वाचं आहे. ब्रेथवेट टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बार्स्ड टाईम अँड अगेन. पहा, ब्रेथवेट टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड एम्बास टाईम अँड अगेन. आता पहा, एम्बास्ड म्हणजे एकदम लाजिरवाणं, म्हणजे एकदम चांगला पिकअप न घेणे. आता ब्रेथवेटची आपल्या या नॅरेटरची जी शिकवण्याची जी सुरुवात होती ती झाली रफली, म्हणजे हळूवार झाली, एकदम लाजिरवाणी झाली. कारण काय, विद्यार्थी आणि टीचरमध्ये एकदम अंडरस्टँडिंग नव्हतं, एकमेकाबद्दल आपुलकी नव्हती. ब्रेथवेटला इंग्लिश लोक, कॉलोनियलिझम आणि त्यांचे व्हाईट स्टुडंट याच्याबद्दल खूप कटू अनुभव आलेले होते. म्हणून ह्या गोष्टीची सुरुवातसुद्धा एकदम चांगल्या रीतीने झालेली नव्हती. तर ही कन्सिडर हिज स्टुडंट्स डिसरेस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिस्चिवस, वाईल ही स्टुडंट कन्सिडर हिम टू बी ॲन अरोगंट आउटसाइडर अनफेमिलियर विथ द सोशियल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आता पहा, एकमेकाच्या मनात एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण झाला होता आणि आपला हा नॅरेटर ब्रेथवेट समजत होता की त्याचे विद्यार्थी कसे आहेत, डिसरिस्पेक्टफुल, त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारे टीचरला रिस्पेक्ट नाही त्यांच्या मनामध्ये. इल मॅनर्ड, मॅनरलेस आहेत, मिस्चिवस, खोडकर आहेत, आणि अशा प्रकारे ही विद्यार्थीची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तर विद्यार्थ्याला काय वाटायचं, आपले टीचर कसे आहेत, ही स्टुडंट कन्सिडर हिम टू बी ॲन अरोगंट आउटसाइडर. कसे आहेत, आरोगंट आहेत. आपली विद्यार्थ्याला वाटायचं आपले शिक्षक कसे आहेत, उद्धट आहेत आणि बाहेरचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे अनफॅमिलियर विथ द सोशियल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रॉन. आणि विद्यार्थी ज्या गौरवर्णीय वातावरणात वाढलेले होते त्या वातावरणामध्ये ही टीचर नाहीत, तर हे कसे आहेत, आउटसाइडर आहेत, असं विद्यार्थ्याचं आपल्या टीचरविषयी मत झालेलं होतं. Being a black, Braithwaite facing many problems in the school as a teacher. He feeling awkward. जेव्हा हा जॉब त्याने स्वीकारला होता तेव्हा त्याला खूप चांगलं वाटत नव्हतं. त्याच्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आता काय समस्या आहेत ते आता आपण पाहू. द स्टुडंट हॅरॅस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युजिंग फॉल लँग्वेज अँड बलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. पहा, पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना हॅरॅश करायला सुरुवात केली ब्रेथवेटला.
जेव्हा त्यांचं लेक्चर चालू असायचं विद्यार्थी काय करायचे, डेस्क स्लॅमिंग करायचे. स्लॅमिंग म्हणजे डेस्क वाजवणे. आणि शिक्षकाप्रती फॉल लँग्वेज वापरायचे, म्हणजे एकदम असभ्य भाषा ते वापरायचे. बलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, आणि मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास देण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं होतं. आपल्याला माहीत आहे ट्रबलसम विद्यार्थी आहेत, ट्रबल मेकर विद्यार्थी आहेत हे. रिजेक्ट केल्याने इतर शाळेंनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांना अशा या शाळेने ॲडमिशन दिलं होतं. आणि हे विद्यार्थी आपल्या या कृष्णवर्णीय टीचरला अशा प्रकारे त्रास देत होते. इवन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरास ब्रेथवेट. एवढंच नाही तर वर्गातल्या विद्यार्थिनीसुद्धा, बॉईज तर त्रास द्यायचे, पण गर्ल्ससुद्धा काय करायचे, एकही क्षण आपल्या या ब्रेथवेटला, या नॅरेटरला हरास करण्याचा सोडत नव्हते किंवा त्रास देण्याचा सोडत नव्हते. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट वर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन ॲन अनलेडीलाईक मॅनर अँड बिईंग अनरुली इन द क्लास. आता पहा, विद्यार्थ्यांनी पण एकही क्षण सोडत नव्हते यांना परेशान करण्याचा. आणि मग ब्रेथवेट काय करायचे, ॲज अ रिॲक्शन. आता प्रति रिॲक्शन त्यांची काय असायची, ब्रेथवेट विद्यार्थ्यांना वर्बली स्कोल्ड, शाब्दिक दम द्यायचे, शाब्दिक समज द्यायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही एका विद्यार्थीप्रमाणे, एका गर्ल स्टुडंटप्रमाणे शाळेमध्ये काय करत राहा, वावरत राहा. एक मॅनर आहे त्याच्यामध्ये, एक शिष्टाचार आहे, तो पाळत राहा, ते सांगायचे. When he understands that this outburst has not gained him any respect and cooperation from the student. आता पहा, शेवटी काय झालं, ब्रेथवेटला एक गोष्ट समजून आली की आपला हा जो आउटबस्ट आहे, आपलं हे रागावून आहे, याच्यातून आपल्याला काहीच साध्य होणार नाही. विद्यार्थ्याकडून आपल्याला रिस्पेक्ट मिळणार नाही, त्यांच्याकडून कोऑपरेशन मिळणार नाही, हे ब्रेथवेटला समजलं. ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिस. मग त्यांनी काय केलं, आपली शिकवण्याची पद्धत बदलली आणि विद्यार्थ्यांना हँडल करण्याच्या टॅक्टिस म्हणजे तेही हँडल करण्याची पद्धतसुद्धा त्यांनी काय केली, बदलली. ही डिसाइड्स त्यांनी काय ठरवलं होतं आपण पाहत आहे. ही डिसाइड्स to interact with them as though they are adults and respectable person. पहा, त्यांनी काय डिसाईड केलं, त्यांनी आपली टॅक्टिस बदलली हँडल करण्याची आणि त्यांनी ठरवलं की आता आपण आजपासून काय करायचं, विद्यार्थ्याला आपल्यापेक्षा सिनियर समजायचं, अडल्ट समजायचं आणि ते खूप रिस्पेक्टेबल पर्सन आहेत, खूप आदरणीय पर्सन आहेत, अशा पद्धतीने त्यांच्यासोबत आपलं बिहेवियर ठेवायचं, असं ब्रेथवेटनी मनाशी ठरवलं. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस. आणि पहा, प्रत्येक विद्यार्थीला ते जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांना मिस म्हणायचे. अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि ते जे स्टुडंट होते त्यांना काय म्हणायचे, हे सर म्हणायचे. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड धिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. आता सुरुवातीला विद्यार्थ्यांना हे सगळं हास्यास्पद, रिडिक्युलस म्हणजे हास्यास्पद, उपहासात्मक वाटायचं आणि अननेसेसरी वाटायचं. त्यांना त्याची काही गरज वाटली नव्हती सर, मॅडम किंवा मिस म्हणणार. हाऊएव्हर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स, कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड वन अनदर. परंतु काही आठवड्याच्या नंतर विद्यार्थ्याच्या बिहेवियरमध्ये आपोआपच चेंजेस निर्माण व्हायला लागले आणि त्यांनी काय केलं, स्वतः विद्यार्थी आता बदलून गेले. टीचरकडे आणि विद्यार्थ्याचा शिक्षकाकडे आणि शिक्षकाचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा ॲटिट्यूड, कल बदलला होता. चेंजिंग देअर हायजीन. आता विद्यार्थ्यांनी स्वतःला काय केलं होतं, थोडंसं आरोग्याच्या बाबतीतसुद्धा काय केलं होतं, स्वच्छता राखण्यास किंवा एक शिष्टाचाराचं पालन करण्यास सुरुवात केलेली होती. धिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. आणि अशा प्रकारे ॲमिकेबल, इथं ॲमिकेबल शब्द आहे, ॲमिकेबलचा याचा अर्थ मैत्रीपूर्ण, फ्रेंडली, प्रेमळ, पूर्ण. आता अशा प्रकारे ब्रेथवेट आणि त्यांच्या या स्टुडंटमध्ये एक प्रकारचं ॲमिकेबल वातावरण म्हणजे फ्रेंडलीयर वातावरण निर्माण झालं होतं, मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे वाढलेले होते. डिअर स्टुडंट, यू ऑलवेज कीप इन युअर माइंड, आवर गुड बिहेवियर कॅन change others' mind. Our good behavior changes ill-prepared minds, bad people minds.
we can change them due to our action and reaction and our good works, our good behavior. So let's see next part. To increase the class cultural exposure, he takes them on field trip and excursions to museum and theater. To everyone's surprise, many of the students have never been. आता पहा इथे एक्सकर्शन म्हणजे सहल. आता शाळेच्या काय करायचं त्यांना कल्चरल प्रोग्राम इन्क्रीज करायचं होतं, कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये आता वाढ करायची होती आणि त्याला अनुसरून हे आपल्या ब्रेथवेटनं काय केलं, विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिप्स न्यायचं ठरवलं. म्हणजे त्या स्थळी जाऊन त्यांना शिकवायचं त्यांनी ठरवलं. अँड एक्सकर्शन टू म्युझियम अँड थिएटर्स. आता पहा विद्यार्थ्यांना काय करू लागली, सहलीवर पण नेऊ लागली. फील्ड ट्रिप तर नेऊच लागली पण सहलीवर सुद्धा नेऊ लागली. त्यांना म्युझियम दाखवू लागले, त्यांना थिएटर्स दाखवू लागले. आता थिएटर्स म्हणजे त्या काळामधली नाटकाची थिएटर्स. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बिफोर. परंतु याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी हे म्युझियम किंवा हे थिएटर्स किंवा फील्ड ट्रिप याचा अनुभव घेतलेला नव्हता आणि म्हणून विद्यार्थ्यांना एक प्रकारचं काय होऊ लागलं, आपल्या शिक्षकाप्रती एक सरप्राईज निर्माण झाली होती, आश्चर्य निर्माण वाटू लागलं आणि या अगोदर त्यांनी कधी ह्या गोष्टी पाहिलेल्या नव्हत्या. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लिंचार्ड अकंपनीज द क्लास ऑन दीज एक्सकर्शन. This makes the beginning of friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many a time. आता पहा या फील्ड ट्रिपला किंवा या एक्सकर्शनसोबत म्हणजे सहलीसाठी आपल्या या ब्रेथवेटसोबत एक लेडी टीचर देण्यात आली. तिचं नाव होतं गिलियन ब्लिंचार्ड आणि ती गिलियन ब्लिंचार्ड यांच्यासोबत नेहमी अकंपनी म्हणजे सोबत राहणे, नेहमी सोबत राहू लागली आणि अशा रीतीने त्यांचा एकमेकाचा सोबत राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये काय झालं, एक मार्क्स द बिगिनिंग ऑफ फ्रेंडशिप, त्यांच्यामध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं. त्या ब्लिंचार्ड आणि आपल्या या ब्रेथवेटमध्ये काय झालं होतं, मैत्री निर्माण झाली होती. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ ही स्टुडंट इज टेस्टेड मेनी ए टाइम्स. आणि ब्रेथवेट आणि त्यांच्या विद्यार्थ्यामधलं जे नातं होतं तेही अनेक परीक्षेमधून तावून सलाखून समोर जात होतं आणि हळूहळू डेव्हलपसुद्धा होत होतं. आता पहा ब्रेथवेटचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळं काय झालं होतं, त्याचं त्या गिलियन ब्लिंचार्डसोबत काय झालं होतं, फ्रेंडशिप निर्माण झाली होती. आय टोल्ड यू आवर गुड बिहेवियर कॅन चेंजेस अदर्स माइंड. आपलं चांगला स्वभाव इतराचं मनसुद्धा काय करत असते, बदलत असते. ऑल्दो his students frequently disappoint and hurt him, he learned to forgive them. The student constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. आता पहा विद्यार्थी काय करायचे, आपले हे ब्रेथवेट कितीही चांगलं त्यांच्या प्रति सौजन्याने जरी वागले तरीही विद्यार्थी मात्र वाईट स्टुडंट त्यांना वेळोवेळी काय करायचे, हार्ट करायचे, त्याला डिसअपॉइंट करायचे. तरीही आपले हे ब्रेथवेट त्या विद्यार्थ्यांना माफ करायचे. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. आणि हळूहळू काय झालं, विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटू लागलं. आपण कितीही जरी आपल्या सरला त्रास दिले तरी ते आपल्याला माफ करत आहेत, आपल्याला चांगलं शिकवत आहेत, आपल्याला चांगलं नॉलेज देत आहेत. त्यांच्यामध्ये एम्पथी म्हणजे सिंपथी, सहानुभूती आपल्याविषयी दाखवत आहेत. आपल्या टीचरमध्ये खूप प्रकारची मॅच्युरिटी आहे याची विद्यार्थ्यांना हळूहळू जाणीव झाली आणि विद्यार्थी काय करू लागले, आपल्या त्या शिक्षकाप्रती आकर्षित होऊ लागले, अट्रॅक्ट होऊ लागले. डिअर स्टुडंट, यू ऑलवेज कीप इन युअर माइंड आवर काम, कूल अँड फ्रेंडली बिहेवियर कॅन चेंजेस एनी बॅड इल मॅनर्ड पर्सन 100%. अशा प्रकारे ब्रेथवेटने आपल्या काम, कूल आणि फ्रेंडली नेचरमुळं या कोणत्या ट्रबल मेकर विद्यार्थ्याला काय केलं होतं, चांगल्या मार्गावर आणण्याचं काम चालू केलेलं होतं आणि ते किंबहुना ते विद्यार्थी चांगले होत होते किंवा त्यांचं डेव्हलपमेंटसुद्धा होत होती. अनदर फॅसेट म्हणजे साईड, बाजू, आस्पेक्ट आपण त्याला म्हणतो, ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज
is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increase Braithwaite's hatred and wrath for British. आता पहा, जेव्हा ही स्टोरी आपल्याला ही नॉवेल समजून घेताना या नॉव्हेलची दुसरी बाजू, अनादर फॅसेट म्हणजे बाजू समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या नॉव्हेल जी ऑटोबायोग्राफी आहे ही अशी का लिहिली आहे याचा आपल्याला या दुसऱ्या बाजूचा परिणाम या नॉव्हेलवर झालेला आहे आणि ते आपल्याला समजून घ्यायचं. तो काय परिणाम आहे? ग्रेटली अफेक्ट इट्स नॅरेटिव्ह. आता या गोष्टी या लिखाणावर परिणाम करतात. कोणत्या? इज द हेवी हिस्ट्री ऑफ कोलोनियलिझम, जो वसाहतवादाचा काळाकुट्ट असा इतिहास होता. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे खूप असे गंभीर परिणाम झाले होते. कशावर? मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीज ब्रेथवेट्स हेट्रेड अँड व्रॅथ फॉर ब्रिटिश. आता व्रॅथ हा शब्द आहे, व्रॅथ म्हणजे अँगर. तर या वसाहतवादाचे खूप काळेकुट्ट असे गडद असे परिणाम आपल्या या लेखकाच्या मनावर, शरीरावर आघात झाला होता आणि या आघातामुळं आपल्या लेखकाला ब्रिटिशाबद्दल खूप तिरस्कार निर्माण झाला होता. त्याच्याविषयी खूप राग त्याच्या मनामध्ये होता आणि तो राग, आपल्या फिलिंग्स त्यानं काय केल्या होत्या या आपल्या नॅरेशनच्या लिखाणाच्या माध्यमातून इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. डिअर स्टुडंट, वी नो दॅट इन ब्रिटन देर इज रॅसिझम. ब्लॅक पीपल सफर मोर फ्रॉम व्हाईट पीपल. व्हाईट पीपल bullied them. They don't give respect in society. They say that the black people are inferior, we white are superior, so the black people suffer and this impact its lies in our narrative style. अशा प्रकारे आपल्या लेखकाच्या लिखाणातून आपल्याला हे दिसते. डिअर स्टुडंट, Braithwaite suffered due to his black color. As like in our India, dear student, we don't have racism, but we are facing casteism system in our India. Dear student, we don't have facing racism, but we facing the problem of casteism in our India. आपल्या देशामध्ये रॅसिझम नाही, वंशवाद नाही, परंतु जातीभेद मात्र काय मोठ्या प्रमाणात आहे. So, dear student, keep in your mind, all human beings are equal. No one is superior and no one is inferior. So, let's believe in humanity. Humanity is the only way there is. All peoples are equal. Dear student, let's see the next part. He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thoughts and actions. आता पहा, कोलोनियलिझम म्हणजे वसाहतवाद ही एक इज अनदर कॉन्सेप्ट, एक वेगळी संकल्पना आहे आणि ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही वेगळं समजून घ्या. तर वसाहतवादाचे खूप वाईट असे परिणाम झालेले होते. लोकांना खूप ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या काळामध्ये छळण्यात आलं होतं आणि हे सगळं सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर झालेलं होतं आणि ह्याचे निगेटिव्ह परिणाम आपल्या या लेखकाच्या विचारामधून आणि कृतीमधून आपल्याला दिसून येत येतं. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह अँड ऑल्सो द physical trauma of the war that can be seen थ्रूआउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि ब्रेथवेटला सुद्धा आश्चर्य वाटायचं की या वर्ल्ड वॉरच्या या काळामध्ये अशा कंडिशनमध्ये हे विद्यार्थी तरी कसं जीवन जगत असतील, कसं शिकत असतील, यांचीसुद्धा मेंटॅलिटी आपल्यासारखीच ठीक आहे का असं त्यांना वाटायचं. कारण काय, एकमेकाबद्दल द्वेष निर्माण झाला होता. व्हाईट पीपलला ब्लॅक पीपलविषयी आणि ब्लॅक पीपलला व्हाईट पीपलविषयी एकमेकाला इन्फिरियर सुपिरियर समजलं जायचं. व्हाईट पीपल स्वतःला ब्रिटनमध्ये नागरिक समजायचे आणि या ब्लॅक पीपलला ते आपल्यातलं समजत नव्हते. आणि मग असा विचार ब्रेथवेटच्या मनामध्ये यायचा की हे विद्यार्थीसुद्धा या कंडिशनमध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेत आहेत, आपल्याचप्रमाणे यांच्या मनावर सुद्धा वर्ल्ड वॉरचा आघात झालेला असेल. आणि अशा प्रकारे या सगळ्या प्रेज्युडाईसमुळं, पूर्वग्रह दूषितपणामुळं आपल्या लेखकाच्या
थॉट्स आणि ॲक्शनमध्ये हे आपल्याला दिसून येते आणि त्याच्या या टीचिंग वातावरणामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर डिअर स्टुडंट, there is a next part of this novel is a theme of the novel. So the theme of the novel we will see in our next period. So take care, do your study regularly, share this channel, like this channel and subscribe this channel. Have a good day. Thank you.